चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहेत. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी ऑकलंड विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे मिठी मारून स्वागत केले. यावेळी न्यूझीलंडमधील भारताच्या उच्चायुक्त मुआनकुई सयावी यांच्यासह न्यूझीलंड सरकारचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, न्यूझीलंडमध्ये आपले स्वागत आहे, असे लिहिले. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाने पारंपरिक सांस्कृतिक नृत्य सादर करून पंतप्रधान मोदी यांचे जल्लोषात स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनीही एक्सवर पोस्ट करत उबदार स्वागताबद्दल पंतप्रधान लक्सन यांचे आभार मानले. मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, काही वेळापूर्वीच मी ऑकलंडमध्ये दाखल झालो. विमानतळावर स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान लक्सन यांचे मनःपूर्वक आभार. हा दौरा ऐतिहासिक आहे. गेल्या 4 दशकांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे. पंतप्रधान लक्सन यांच्यासोबत चर्चा करण्यास आणि भारत-न्यूझीलंड मैत्रीला आणखी बळकटी देण्यासाठी सर्वसमावेशक संवाद साधण्यास मी उत्सुक आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आगमनापूर्वीच न्यूझीलंडमधील भारतीय समुदायामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. अनेकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत मोहन भागवत यांचे मार्गदर्शन. बेळगावमध्ये आजपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अत्यंत महत्त्वाची आणि प्रमुख अशी वार्षिक प्रचारक बैठक सुरू झाली आहे. संघाच्या शताब्दी वर्षाची पूर्वतयारी आणि सद्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अंगोळ येथील संत मीरा शाळेत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडत आहे. दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत हे सत्र चालणार आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, भाजपचे संघटन सरचिटणीस BL संतोष यांच्यासह देशातील 11 क्षेत्रांतील 46 प्रांत प्रतिनिधी आणि 136 हून अधिक राष्ट्रीय प्रांत प्रचारक उपस्थित आहेत. या बैठकीत RSSच्या शाखांचा विस्तार आणि शताब्दी वर्षाच्या नियोजनावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. या मोठ्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. सुरक्षेसाठी 350 हून अधिक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच CCTV कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवली जात आहे. सुरक्षेचे कारण लक्षात घेऊन माध्यम प्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांना बैठक परिसरात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सीमावादावर महाजन अहवाल अंतिम असल्याचे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य. सीमावादाच्या मुद्द्यावर महाजन अहवाल अंतिम असून कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याची घोषणा मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारची भूमिका स्पष्ट करत राज्याच्या हिताचे रक्षण करणार असल्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयात हा खटला प्रलंबित असतानाच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या एकतर्फी भूमिकेमुळे आणि बेळगाव महानगरपालिकेत ठराव मंजूर करण्याबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून लोकप्रतिनिधींनी यावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, महादाई योजनेबाबत केंद्रीय पातळीवरून प्रतिसाद मिळालेला नसला तरी गोवा आणि महाराष्ट्र राज्यांशी समन्वय साधून ही योजना राबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार आहे, अशी प्रतिक्रिया DK शिवकुमार यांनी दिली. BK मॉडेल हायस्कूलला स्मार्ट बोर्डची भेट. बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्प येथील BK मॉडेल हायस्कूलला खासदार इराण्णा कडाडी यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून अत्याधुनिक स्मार्ट बोर्ड भेट देण्यात आला. स्मार्ट बोर्ड उद्घाटनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मराठा लाईट इन्फंट्रीचे डेप्युटी कमांडंट कर्नल विनोद पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्मार्ट बोर्डचे उद्घाटन कर्नल विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अविनाश पोतदार, सचिव एस.एन. शिवणगी, संयुक्त सचिव अरविंद हुनगुंद, बी.के. मॉडेल हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.एन. जोशी, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सुचेता कुलकर्णी, उषाताई गोगटे शाळेचे मुख्याध्यापक एम.के. मादार, रवी घाटगे, शिक्षकवृंद तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. शिव बसव ज्योती कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा शपथ समारंभ संपन्न. सह्याद्री नगर येथील आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिव बसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा नियमावली पालन शपथ विधी नुकताच पार पडला. यामध्ये होमिओपॅथीच्या विद्यार्थी तसेच व्यावसायिकांनी होमिओपॅथी शास्त्राच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर डी.टी. बामणे यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर नियमावली पालन संदर्भात शपथ घेण्यात आली. कॉलेजमधील डॉक्टर तसेच विद्यार्थी वर्गाने उपक्रमात सहभाग घेतला होता. संस्थेच्या उपाध्यक्ष डॉक्टर पूजा बामणे, उपप्राचार्य डॉक्टर एम.एम. साणिकोप यांच्या संयोजनाखाली कार्यक्रम पार पडला. डॉक्टर मानसी चिंचणीकर यांनी शपथेचे वाचन केले. शिवसेना नेत्यांची खानापूर न्यायालयात हजेरी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्या संदर्भातील एका खटल्यासाठी शिवसेनेचे नेते आज खानापूर न्यायालयात हजर राहिले होते. शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम आणि उबाठा गटाचे प्रवक्ते नितीन बानगुडे पाटील यांनी आज खानापूर न्यायालयात हजेरी लावली. 26 ऑक्टोबर 2006 रोजी खानापूर येथील ताराराणी हायस्कूलच्या मैदानावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित युवा महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप या दोन्ही नेत्यांवर आहे. बेळगाव येथे चालणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला होता. या महामेळाव्यातील भाषणांनंतर जमावाने पोलिसांवर हल्ला केला आणि सरकारी गाड्यांची मोडतोड केली, असा ठपका ठेवत खानापूर पोलिसांनी दोन्ही नेत्यांवर गुन्हे नोंदवले होते. प्रदीर्घ काळ चाललेल्या या खटल्यात आज आरोपींचे जबाब नोंदवून घेण्यात आले. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.